नमस्कार, मी सुवर्णा जोशी IBN लोकमत स्पेशल मध्ये आज आपण बोलणार आहोत ते किडनी रॅकेट प्रकरणात जे गौडबंगाल समोर आलेला आहे त्याविषयी। मेडिकलच्या क्षेत्रामध्ये असे अनेक गैरप्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत। मग नेमका हा गैरप्रकार होतोय कशासाठी? यात डॉक्टर इथे चुकत आहेत, दलाल इथे चुकत आहेत, नेमकी चूक कोणाची आहे? हा सगळा गैरप्रकार कसा थांबवता येईल? हे हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरण नेमकं काय, या सगळ्या विषयी आज बोलूया। हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरणी 5 डॉक्टर्सना 13 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। हिरानंदानी हॉस्पिटलचा तात्पुरता ट्रान्सप्लांटचा परवानाही रद्द करण्यात आलेला आहे। सोबतच या डॉक्टरांचाही परवाना रद्द करण्यात आलाय। आता पोलीस या डॉक्टर्सकडून या किडनी रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी होतं याची माहिती घेत आहेत। डॉक्टर्स, डोनर, रुग्ण आणि दलाल अशा प्रकारे किडनी रॅकेटमध्ये आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली। भेजेंद्र बिसेन, किशन जयस्वाल, इकबाल सिद्दीकी, भारत भूषण शर्मा, निलेश कांबळे, ख्वाजा पटेल, युसुफचा दिवाण, ब्रिज किशोर जयस्वाल, शोभना ठाकुर उर्फ रेखा देवी, डॉक्टर मुकेश शेट्टे, डॉक्टर सुजीत चॅटर्जी, CEO हिरानंदानी, डॉक्टर प्रकाश शेट्टी, डॉक्टर मुकेश शहा, डॉक्टर अनुराग नाईक या 14 जणांपैकी 5 डॉक्टर्सवर आरोप आहेत की त्यांनी हिरानंदानी रुग्णालयामध्ये किडनी ट्रान्सप्लांटसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। किडनी विकणारे आणि रुग्णांचा संबंध त्यांना समजला नाही किंवा जाणून बुजून त्यांनी दुर्लक्ष केलं। जे डोनर आहेत किंवा पेशंट आहेत त्यांच्या संदर्भात जे कागदपत्र सादर करण्यात आलेले आहेत ते कागदपत्र व्हेरीफाय करणं, ते खरी आहेत याची खात्री करून घेणं ही जबाबदारी CEO त्याचबरोबर मेडिकल डायरेक्टर यांची होती। त्याचबरोबर त्या एन्क्वायरी रिपोर्टमध्ये पूर्ण सगळं प्रोसिजर दिलेले आहे, त्याचा अभ्यास करून इतर आणखी पुरावा प्राप्त करण्याचं काम चालू है। विक्टिम है, ये हमारे पास आया 12 तारीख को, उससे हमने लिखित में लिया तो उसने बताया कि हिरानंदानी हॉस्पिटल में ट्रांसप्लांट होती है। तो उसने कुछ हमें फर्जी डॉक्यूमेंट्स बताया कि ऐसा ऐसा डॉक्यूमेंट्स बना के वहाँ ट्रांसप्लांट की जाती है। फिर 13 तारीख को हम लोगों ने सबने मिलकर जाके वो मलावा हिल का जो एड्रेस था उस पर वेरीफाई किया, तो हमें पता चला कि यहाँ कोई व्यक्ति नाम का रहता नहीं, तो हमें कंफर्म हो गया। तो उसी सुंदर हमें बताया कि 14 तारीख को हिरानंदानी हॉस्पिटल में किडनी ट्रांसप्लांट होने वाली 2 बजे। तो हम लोगों ने अपनी पूरी टीम के साथ हिरानंदा हॉस्पिटल में रेड मारी पुलिस के साथ में, और सबसे पहले हम लोगों ने एजेंट को जो गिरफ्तार किया, जो सबसे बड़ा एजेंट है भिसेन, जो आज पुलिस की गिरफ्त में, उसके गिरफ्तार करके हम लोग दिया। फिर उसके बाद हम लोगों ने ऊपर जाकर डॉक्टर और ऑपरेशन किडनी ट्रांसप्लांट होते हुए रोका। हिरानंदानी रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर मुकेश शेट्टे, डॉक्टर प्रकाश शेट्टी आणि डॉक्टर मुकेश शहा यांचाही सहभाग असल्याचं स्पष्ट झालंय। हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये काम करणारे 5 डॉक्टर यांच्या विरोधात अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये एक डॉक्टर हिरानंदानी हॉस्पिटलचे CEO आहे, एक मेडिकल डायरेक्टर आहे आणि बाकी 3 डॉक्टर्स आहेत। यामध्ये डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस यांच्याकडून एक पूर्ण एन्क्वायरी रिपोर्ट मुंबई पोलिसांना सबमिट झालेला होता। या एन्क्वायरी रिपोर्टमध्ये या 5 डॉक्टरांच्या विरोधात काही पुरावा उपलब्ध झाल्याने त्यांच्या विरोधात अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे। की बाहेरच्या देशामध्ये ही इझिली होते। तुम्ही इथे ठीक आहे, बाहेरच्या देशातले नियम वेगळे आहेत, आपल्या देशातले नियम वेगळे आहेत, पण किडनीवरती आमचं काम चालू आहे। आमच्या डिपार्टमेंटने आम्ही मान्यता रद्द केली आहे। किडनी ट्रान्सप्लांट हिरानंदानीमध्ये होत नाही, आता मान्यता ताबडतोब रद्द केली। दरम्यान आरोपी डॉक्टरांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं की पुरावे आणि कागदपत्र तपासण्याचं काम कमिटीचं आहे, डॉक्टरांचं काम फक्त ऑपरेशन करून किडनी ट्रान्सप्लांट करण्याचं आहे। डॉक्टरांना आरोपी करून उगाच अटक करण्यात आली। किडनी रॅकेटचा हा जाळ मुंबई महाराष्ट्रापर्यंतच नव्हे तर गुजरात राजस्थानपर्यंत पसरलेला आहे। तपासात असाही समोर आला आहे की या रॅकेटमध्ये आरोपी असलेले डॉक्टर शहरच्या दुसऱ्या रुग्णालयातही देखील प्रॅक्टिस करतात। म्हणून आता पोलिसांचा रडारवर शहरचे दुसरे बडे हॉस्पिटल देखील आहे। या किडनी रॅकेटची व्याप्ती आणखी वाढवण्याची भीती व्यक्त होते, म्हणूनच पोलिसांनी या किडनी रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे। सूरज ओझा, IBN लोकमत, मुंबई। या सगळ्या किडनी रॅकेट संदर्भात ज्यांना माहिती मिळाली, ज्यांनी तक्रार केली, या संदर्भात पाठपुरावा केला या सगळ्याचा, ते सुरेश गुप्ता तक्रारदार आपल्या सोबत आहेत स्टुडिओमध्ये। सुरेश गुप्ता, आपण मला सांगाल नेमकं हे सगळं प्रकरण घडतं आहे, आपल्याला कसं कळलं, संशय कसा आपल्याला आला की किडनी रॅकेट सुरू आहे, आणि मग कसा पाठपुरावा आपण त्या सगळ्याचा केला?
12 जुलाई को जो विक्टिम है सुंदर, वो हमारे पास आया डॉक्यूमेंट्स लेके। उसने हमें कहा कि हीरानंदानी में किडनी ट्रांसप्लांट होती है और उसने कुछ फर्जी डॉक्यूमेंट्स हमें बताए। तो हमने वेरीफाई की 13 तारीख को। 13 तारीख को जो डॉक्यूमेंट्स पे जो एड्रेस दिया हुआ था मलबा हिल का, उस पर हमने देखा, जांच पड़ताल की तो हमें पता चला काशीनाथ गुप्ता वहाँ रहता है, ना कि ब्रिज कुछ जायसवाल ना रेखा देवी। तो हमें कंफर्म हो गया। तो 14 तारीख को उसी सुंदर ने हमें बताया कि 14 तारीख को हीरानंदानी में किडनी ट्रांसप्लांट दोपहर को 2 बजे होने वाली है। तो हमने पुलिस को इन्फॉर्म करके पुलिस के साथ में हीरानंदानी हॉस्पिटल में रेड की। सबसे पहला हमें वहाँ बिसेन, जो सबसे बड़ा इसमें आरोपी है, उसे हमने गिरफ्त पकड़कर पुलिस को दी। फिर हमने किडनी ट्रांसप्लांट करते हुए जो ऑपरेशन थिएटर में गए, वहाँ डॉक्टर के साथ में रंगे हाथों किडनी ट्रांसप्लांट करते हुए हमने रोका उसे। पण हे सगळं किडनी रॅकेट चालतं कसं, किती पैसे डोनरला मिळतात किंवा हे दलाल कसं काम करतात? ये किडनी रैकेट जैसा जो गरीब गांव होते हैं, मतलब पूरे स्टेट में जो गरीब बस्ती होती है, जैसा गुजरात, चेन्नई, राजस्थान, यूपी, ये एजेंट जो होते हैं छोटे छोटे गाँव को टारगेट करते हैं, जहाँ प्रतिदिन आदमी की कमाई 50 से सिर्फ 100 रुपया होती है, जिसके पास कुछ चारा नहीं होता अपने बच्चे को पढ़ाने का। तो उसे मजबूर किया जाता है 4 से 5 महीना, फिर उसके मजबूर करके वो किडनी ट्रांसप्लांट वो देता है, जिससे वो अमीर आदमी अमीर बन जाता है और जो गरीब आदमी का जो फायदा वो दलाल उठाता है, जो उसके अंग के किडनी की कीमत करता है, जिससे और वो गरीब हो जाता है। ऐसा ये रैकेट पूरे कंट्री में अब तक चलते आ रहा है। नक्की हिरानंदानीची पण पाळमुळं, तिथलं जे रॅकेट आहे तिथली पाळमुळं कुठपर्यंत पोहोचली आहेत, मग अशीच लांबपर्यंत पोहोचली आहेत? अभी 9-14 लोग अरेस्ट हुए, जिसमें 5 डॉक्टर है। हिरानंदानी हॉस्पिटल का सीईओ सोमनाथ चैटर्जी जैसे अरेस्ट होना, हिरानंदानी का टॉप मोस्ट डॉक्टर, और हिरानंदानी जैसा हॉस्पिटल पूरे इंडिया और पूरे मुंबई में टॉप पे आता है। ऐसे हॉस्पिटल में ये किडनी ट्रांसप्लांट का रैकेट चलना है, ये बहुत बड़ी बात है, बहुत दुखद की बात है। ऐसे हॉस्पिटल को बैन कर देना चाहिए। जी बिलकुल, मला अधिक तुमच्याशी बोलायचं आहे, मात्र डॉक्टर तात्याराव लहाने सुद्धा आपल्या सोबत आहेत, अधिष्ठाता आहेत जे रुग्णालयाचे, आणि त्याचबरोबर नेत्र तज्ञ ते आहेत। लहाने सर, या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आपण मला सांगाल, मुंबईतलं उच्चभ्रूंमधलं प्रसिद्ध असलेलं असं हिरानंदानी हॉस्पिटल, पवईतलं जे हिरानंदानी हॉस्पिटल आहे सध्या चर्चेत आले, आपल्याला तो सगळा प्रकार माहिती आहे। सीईओ सह आता 5 डॉक्टर्सना अटक केली आहे। आतापर्यंत या प्रकरणात 14 जण अटक आहेत किंवा आरोपी आहेत। या सगळ्या प्रकरणाविषयी तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? अशा लोकांच्या मध्ये कुठेतरी जे काही कागदपत्र होते ते कागदपत्र पाहण्यामध्ये चूक झाली असावी किंवा कागदपत्र पाहता निष्काळजीपणा झाला असावा, असं मला असं वाटते की तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांना अटक झालेली आहे। आणि ही अटक याच्यामुळे झालेली आहे की कायद्यानुसार की ही जी नातेवाईकाची किडनी नसून ही किडनी बनावट नातेवाईकाची होती आणि त्यामुळे ही अटक झाली आहे। आणि मला असं वाटतं की यामुळे एक निश्चित का झाला आहे की आज जे ऑर्गन डोनेशन आहे किंवा अवयवदान आहे किंवा त्या अवयवदानांच्यामुळे लोकांना जे काही आज जीवदान मिळत आहे, यामध्ये मात्र नक्कीच फटका बसला आहे। आणि ते अवयवदानांची जी चळवळ आज जोर धरत होती, ती चळवळ मला असं वाटतं की पुन्हा त्या चळवळीचा जो जोर आहे तो हळूहळू वसरत चालला आहे। आणि ही जी बाब आहे ती योग्य रुग्णांच्या दृष्टीने किंवा डॉक्टरांच्या दृष्टीने योग्य वाटत नाही। नक्की सर, मला अधिक आपल्याशी बोलायचं आहे, आपण असेच संपर्कात राहा, तक्रारदार आपल्या सोबत आहेतच। मात्र आता पाहूया, मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात रोज 1-2 लोकांचं किडनी ट्रान्सप्लांट केलं जातं, ज्यासाठी बोगस नातेवाईक उभे केले जातात, त्यांचे बोगस कागदपत्र सुद्धा तयार केले जातात। हा दावा केलाय सुंदर सिंह जाटव यांनी। ग्रँट रोड इथल्या एका व्हिडिओ पार्लरमध्ये ते काम करतात। यूपीचा राहणार आहे सुंदर, खरंच खूप गरीब आहे, पैसे कमवणारा घरातला एकटाच, त्याचे 2 भाऊ मानसिक रुग्ण, आई वडील खूपच वृद्ध, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये घरचा 18 दारिद्र्य दूर करण्यासाठी कुणीतरी त्याला सल्ला दिला की किडनी तू डोनेट कर, म्हणजे त्याचे तुला खूप पैसे मिळतील। हे आमिष त्याला दाखवल्यानंतर रक्तदान केल्यावर जसं रक्त परत मिळतं तशीच किडनी सुद्धा परत मिळते असं त्याला सांगितलं गेलं, आणि दलालांनी हिरानंदानीच्या एका डॉक्टरशी सुंदरची ओळख करून दिली। सुंदरशी सुद्धा संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज ओझा यांनी, आपण पाहूयात। मुंबईच्या हाय प्रोफाईल आणि सर्व मोठ्या हॉस्पिटलपैकी एक हॉस्पिटल हिरानंदानी हॉस्पिटल, त्यामध्ये कित्येक काळापासून किडनी रॅकेट सुरू होता। हा तर एक तपासाचा भाग आहे, पण त्या किडनी रॅकेट प्रकरणी जे काही विक्टिम्स आहेत ते बरेच आहे। आपल्यासोबत त्यापैकी एक विक्टिम आहे, ज्यालाही असं सांगण्यात आलं होतं की किडनी दिल्यावर तुला चांगले पैसे दिले जाईल आणि एक किडनी गेल्यावर तुझी किडनी परत येईल। आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। आप कैसे उनके संपर्क में आ गए थे और आपको उन्होंने क्या आश्वासन दिया था कि आप किडनी देने के लिए तैयार हो गए?
मेरे घर की बहुत परिस्थिति ख़राब है, तो मेरे घर के बारे में वो लोग को मालूम था कि मेरी क्या स्थिति है, तो वो लोग ने मेरे को ये बोला गया था कि आपके घर की परिस्थिति हम सही करके देंगे और आप ऐसा काम करो। बड़े शर्मा ने मेरे को इकबाल अहमद खान से मिलाया था और इकबाल अहमद खान ने मेरे को बताया कि किडनी देने के बाद किडनी आती है, ऐसा मेरे को लालच दिया और आपकी जो भी घर की समस्या है वो मैं पूरी हल करके दूँगा। उसके बाद आपका तो भी मन नहीं माना था, आप किसी डॉक्टर से भी मिले थे? हाँ, इसके बाद मैं उनकी बात पर विश्वास नहीं किया, फिर मेरे को डॉक्टर साहब से मिलाया, मुकेश सेट्टे, परवीन सेट्टे और मुकेश साहब से मिलाया गया। उनने जब मेरे को इसके बारे में बताया तो मैं बोला ठीक है, जब डॉक्टर्स लोग ऐसा बोलते हैं तो अपने को जैसे ब्लड देने के बाद आता है ऐसा किडनी देने के बाद आता है। जितनी हमारी जो उम्र नहीं थी उसमें काफ़ी उम्र बना के दिखाया गया। मेरी अभी 23 है, उसमें 33 दिखाया गया था मेरे को। आपने इसके लिए कुछ किया, उनसे बात की कि आपने मुझे ये सब प्रॉमिसेस किए थे, आपने क्यों पैसे नहीं दिए, 1,000 2,000 आपको दिए जा रहे हैं? हाँ, मेरे को जो बोला गया तो बोलने लगे, अभी सामने वाले ने नहीं दिया और जब तक वो नहीं देंगे तो जब तक मैं कहाँ से अपने घर से नहीं दे सकता हो, और सामने तो पैसा आएगा तो मैं आपको जो भी घर का बोला था मैं करा के दूँगा या नहीं करा। इसके बाद मैं बार बार बोला तो बोले नहीं दूंगा, जो खाना है वो खा लेना। यांची इकॉनॉमिकल कंडिशन टार्गेट घेतली जाते आणि यांच्याकडून यांची मूल्यवान जी वस्तू आहे शरीरातली किडनी काढून घेतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह, सूरज ओझा, IBN लोकमत, मुंबई। दलालांनी सुंदरला पकडलं, सुंदरची किडनीच ट्रान्सप्लांट केली जाणार होती, काढून ती दुसऱ्या कोणाला तरी दिली जाणार होती आणि हा जो सुंदर आहे आता हे सगळं ऑपरेशन वाचलंय, पण सुंदरने जी माहिती दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे। तक्रारदार आपल्याशी बोलता आहेत, आपण या सगळ्याविषयी बोलूया। किडनी रॅकेटचा गौडबंगाल पाहतोय, एका छोट्या ब्रेक नंतर भेटूया। किडनी रॅकेटचं गौडबंगाल नेमकं काय आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। हिरानंदानीमध्ये किडनी रॅकेट प्रकरण समोर आलं, आता सगळे आरोपी अटकेत आहेत, त्यामध्ये काही डॉक्टर्स सुद्धा आहेत आणि CEO ला सुद्धा अटक झालेली आहे। तक्रारदार सुरेश गुप्ता आपल्या सोबत आहेत। सुरेश गुप्ता, तुम्ही आता सांगाल नेमकं किडनी ट्रान्सप्लांट जर करायचं असेल तर काय काय प्रोसिजर गरजेची असते आणि इथे काय काय त्रुटी, या हिरानंदानीला ट्रान्सप्लांट करताना काय काय त्रुटी आपल्याला आढळून आल्या? जो जिसे डोनर और जो होता है जिसे किडनी चाहिए उसे डॉक्यूमेंट्स का सबसे पहले जो हॉस्पिटल की असेसमेंट टीम होती है वो डॉक्यूमेंट्स वहाँ सबमिट करना पड़ता है। फिर जो असेसमेंट टीम है जो डॉक्यूमेंट्स सबमिट करता है तो वो डॉक्यूमेंट्स को स्थानिक पुलिस चौकी में देती है। जैसा अभी मलाभार हिल का एड्रेस था इस पे ब्रिज किशोर के, तो मलाभार में जो पुलिस चौकी आती है वो चौकी में वो डॉक्यूमेंट्स जाता है वेरीफाई के लिए। फिर पुलिस वेरीफाई करती है वो डॉक्यूमेंट्स मलाभार में ये रहता है, ये व्यक्ति ये रहता है क्या नहीं। फिर बाद में वो NOC देती है असेसमेंट टीम को हॉस्पिटल में, फिर वो उस NOC को कोर्ट में प्रोड्यूस करते हैं। फिर उसके बाद कोर्ट एक डेट देती है कि उस पर वो किडनी ट्रांसप्लांट करना पड़ता है, लेकिन उसमें कोर्ट से रजिस्टर करना पड़ता है। रजिस्टर यहाँ ये एफिडेविट सब दिखाया गया है, एफिडेविट जो ये एफिडेविट नहीं होता है, ये कोर्ट से रजिस्टर होकर ही किडनी ट्रांसप्लांट होता है। ये एफिडेविट सब लगाया गया, तो एक हॉस्पिटल की बहुत बड़ी लापरवाही है, इसमें एफिडेविट की जरूरत नहीं पड़ती, रजिस्टर करना पड़ता है। और हिरानंदानी जैसे हॉस्पिटल, नामचीन हॉस्पिटल का ब्लैंक लेटर मुकेश सेट्टे का साइन किया हुआ, ये बाहर एजेंट के पास मिला जो सबसे बड़ा करप्ट है, जो किडनी ट्रांसफर में सबसे बड़ा रोल है, उसके पास एक हिरानंदानी हॉस्पिटल का ब्लैंक लेटर डॉक्टर का साइन करने मिलना, तो इसका मतलब डॉक्टर की हॉस्पिटल में काफी लोग इन्वॉल्व पण आता जे बचाव पक्षाकडनं सांगितलं जात आहे की कमिटी व्हेरीफाय करते, डॉक्टर्सना व्हेरीफाय करण्याची परमिशन नाहीये, तर त्यात तुम्ही काय सांगाल? मग नहीं, कमिटी वेरीफाई करती है, लेकिन ब्लैंक लेटर आना और ये किडनी ट्रांसप्लांट सिर्फ एजेंट और जो कमिटी होती है उसके नहीं होता, डॉक्टर का भी रोल होता है कि एजेंट और डॉक्टर की मिलीभगत से इतना बड़ा ट्रांसप्लांट नहीं हो सकता है, क्योंकि डॉक्टर को खुद को ट्रांसप्लांट करना पड़ता है। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे नैतिक जबाबदारी आहे डॉक्टरची की त्यांनी ऑपरेशन करण्यापूर्वी सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। डॉक्टर की बहुत बड़ी जिम्मेदारी है, इसलिए पुलिस को पिछले 20-22 दिन के बाद 5 डॉक्टर का अरेस्ट होना, तो पुलिस के पास कुछ एविडेंस तो होगा तब जाके 5 डॉक्टर 20 दिन बाद अरेस्ट हुए। काही एव्हिडन्स मिळालेले सुद्धा आहेत, ते आमच्या आढाव्याच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांनी पाहिले। सुरेश, धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात, अत्यंत मोलाची माहिती तुम्ही या कार्यक्रमात दिलेली आहे। आपल्याबरोबर नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने सुद्धा आहेत। सर, आपल्याला या कार्यक्रमामध्ये आम्ही यासाठी बोलवलं कारण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया आपल्यासोबत सुद्धा झाली आहे, आपल्या आईने आपल्याला किडनी दिली। आपण सगळ्या कार्यक्रमांमध्ये सांगता रुग्णांची सेवा आज तुम्ही जी करू शकताय ते तुमच्या आईमुळे, तुमच्या आईने तुम्हाला किडनी दिली, म्हणून तुम्ही काय सांगाल या बलिदानाविषयी?
मीही किडनीचा म्हणजे मलाही किडनी मिळालेली आहे. मी मुंबईला फक्त किडनी बदलण्यासाठी आलो. मी डायलिसिस पाहिलेला आहे आणि या डायलिसिसमध्ये 6-6 तास पडून माझं डायलिसिस होत असे. तर माझी आई अंजनाबाई हिने मला 1995च्या फेब्रुवारीमध्ये तिची स्वतःची किडनी दिली. किडनी देत असताना माझ्या आईने असं सांगितलं होतं की माझी एकच नाही तर दोन्ही किडनी काढून घेऊन माझा मुलगा जगवा, किंवा माझ्या घरातल्या सर्वच 4 बहिणी 2 भाऊ, आई वडील, सासू आणि माझी मुलगी माझा पत्नी हे सर्वच माझ्यासाठी किडनी देण्यासाठी तयार झाले होते. त्यावेळेस मला असं नेहमी सांगायचं की माझ्या घरातले जर सर्वच नातेवाईक किडनी देण्यासाठी तयार होतात आणि माझी आई अंजनाबाई पुढे येऊन मला किडनी देते, तर आज याचा एक आदर्श लोकांनी घेतला पाहिजे आणि किडनी देण्यासाठी पुढे आलं पाहिजे. माझ्या आईचं वय आज 82 वर्ष आहे आणि किडनी दिल्यानंतरही तिचं आयुष्य आज 22 वर्षापासून चांगल्या पद्धतीनं ती आयुष्य जगत आहे. किडनी दिल्याने आयुष्य खराब होत नाही आणि म्हणून किडनी दिल्याने आयुष्य जातं अशा प्रकारच्या भावना लक्षात ठेवू नये. मला असं वाटतं की त्या किडनीने मी गेली 22 वर्षे काम करत आहे आणि सामाजिक काम करत आहे, गरिबांचं काम करत आहे. पण हे सगळं काम करण्याचं जे काही शक्ती आहे, ताकद आहे, जीव आहे, हा सर्व माझ्या आईने दिला आहे. एका बाजूला रक्तदान करायला, एका बाजूला अवयवदान करायला प्रोत्साहित केलं जातं, प्रवृत्त केलं जातं, पण दुसरीकडे आपण बघतोय अशी किडनी ट्रान्सप्लांटची किंवा वेगवेगळ्या अवयवांची रॅकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यातनं भ्रष्टाचार समोर येतोय. एखाद्या जीवाशी खेळ चाललेला आहे आणि हे कुठेतरी थांबण्याची अत्यंत गरज आहे. आपण या कार्यक्रमामध्ये इथे थांबूया. पहा फक्त IBN लोक.